ज्यांना मेकअप येतो किंवा ज्यांना मेकअप अजिबातच येत नाही किंवा मेकअपमधलं काहीच माहीत नाही किंवा ज्यांना मेकअप करायला आवडतसुद्धा नाही, अशा सगळ्यांचं असं आवडीचं मेकअप प्रोडक्ट ते म्हणजे तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेलच मी कोणत्या मेकअप प्रोडक्टबद्दल बोलत आहे. नमस्कार, मी मनीषा. आपल्या आजच्या एका खास व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही छान मस्त आनंदी असाल अशी आशा आहे. सध्या लिक्विड लिपस्टिक ही सगळ्यांना जास्त प्रमाणामध्ये आवडायला लागली आहे, कारण लिक्विड लिपस्टिक ही लिक्विड फॉर्ममध्ये असते, त्यामुळे लावायला सहज सोपी असते, पटकन ड्राय होते, मॅट असते, त्यामुळे ट्रान्सफर प्रूफ असते आणि लॉंग लास्टिंग असते. पण त्याचे जितके फायदे आहेत तितके त्याचे तोटेसुद्धा आहेत. हे लिपस्टिक सुपर ड्राय असल्यामुळे ओठांना खूप ड्राय करते. ओठांचं मॉइश्चर आहे ते कमी होतं, ओठांवरती ड्रायनेस येतो, ओठांवरती फ्लेकीनेस येतो, कधी कधी आपल्या ओठांवरती पोपडेसुद्धा येतात. कधी कधी आपलं कामातसुद्धा लक्ष लागत नाही, ते कधी एकदा आपल्या ओठांचे पोपडे आपण एकदा काढतोय असं आपल्याला होतं. या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती मी काही लिपस्टिकच्या अशा हॅक्स घेऊन आले आहेत, ज्या सगळ्यांना माहिती असल्याच पाहिजेत. रोज लिपस्टिक जरी वापरत असल्या किंवा कधीतरी लिपस्टिक वापरत असल्या तरीसुद्धा या हॅक्स आहेत त्या प्रत्येकाला माहिती असल्याच पाहिजे. जर आपले ओठ ड्राय असतील किंवा आपल्या ओठांवरती फ्लेकनेस आला असेल तर अशा वेळेला आपल्या ओठांवरती लिपस्टिक कधीही अप्लाय करायची नाही, कारण त्याच्यामुळे आपल्या ओठांची फिनिशिंग छान दिसत नाही. तर त्याआधी आपल्या ओठांना एक्सफोलिएट करणं खूप महत्त्वाचं आहे, जर आपले ओठ ड्राय असतील तर. जसं आपण आपल्या चेहऱ्याला एक्सफोलिएट करतो तसं आपल्या ओठांवरती सुद्धा एक्सफोलिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या ओठांवरची डेड स्किन सेल्स आहेत तीसुद्धा रिमूव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा लिपस्टिक लावतो तेव्हा आपल्या ओठाचं टेक्स्चर छान दिसत नाही. ओठांना स्क्रब करण्यासाठी मध आणि साखर या दोन्ही गोष्टी एकत्र करून वापरू शकता, किंवा खोबरेल तेल आणि कॉफी या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करून वापरू शकता. तर ओठांवरती हलके 2 ते 3 मिनिटं स्क्रब केल्यानंतर आपले ओठ आहेत ते छान असे एक्सफोलिएट होतात. आपल्या ओठांवरचे डेड स्किन सेल्स आहेत ते निघून जातात आणि आपले ओठ आहेत ते छान स्मूथ होतात. कधी हे लिपस्टिक लावण्यापूर्वी आपल्याला फर्स्ट स्टेप काय करायची आहे, तर कोणत्याही कंपनीचं छानसं लिप बाम आपल्या ओठांवरती आधी अप्लाय करायचं आहे, किंवा जर लिप बाम नसेल तर वॅसलीन कोणत्याही दुकानामध्ये मिळतं, तर वॅसलीन किंवा लिप बाम आधी आपल्या ओठांवरती अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर लिपस्टिक आहे ती अप्लाय करायची आहे. ह्यामुळे आपले ओठ आहे ते छान मॉइश्चराईज राहतात, आपल्या ओठांवरचा ड्रायनेस आहे तो कमी होतो, फ्लेकीनेस होत नाही आपल्या ओठांवरती. आणि संध्याकाळी जेव्हा आपण लिपस्टिक रिमूव्ह करतो तेव्हा इझिली रिमूव्ह होते, कारण आपल्या लिपस्टिकच्या खाली एक ऑलरेडी बेस तयार असतो, त्यामुळे लिपस्टिक आहे ती इझिली रिमूव्ह होते. तर आपण टी व्हीमध्ये बघतो मॉडेल्स, अभिनेत्रींना त्यांचे ओठ आहे ते छान असे रेखीव आणि कोरीव दिसतात. तर ते कशामुळे असतात, तर ते फक्त लिपस्टिक लावत नाहीत, तर त्यासोबत ते लिप लायनरचा उपयोगसुद्धा करतात. लिप लायनर वापरल्यामुळे आपल्या ओठांना छान शेप मिळतो आणि आपल्या ओठांचा जो आकार आहे तो छान दिसतो. आपल्या ओठांचं फिनिशिंग आहे ते सुद्धा छान दिसतं. जर तुम्हाला आपल्या ओठांचं फिनिशिंग छान हवं असेल आणि अभिनेत्रींसारखे ओठ छान अशी कोरीव आणि रेखीव दिसायला हवे असतील तर लिप लायनरचा उपयोग केलाच पाहिजे. तर कोणती लिप लायनर वापरायला पाहिजे, तर जी आपण आपल्या ओठांवरती शेड वापरणार आहोत त्याच शेडची लिप लायनर वापरायला पाहिजे, किंवा आपण जी शेड आपल्या ओठांवरती वापरतो त्यापेक्षा थोडीशी डार्कर कलरची लिप लायनर आपल्याला वापरायची आहे. जेव्हा आपण क्रीम लिपस्टिक किंवा ज्याला आपण बुलेट लिपस्टिकसुद्धा म्हणतो किंवा लिप ग्लॉस जेव्हा आपण आपल्या ओठांवरती वापरतो तेव्हा ते काही काळानंतर आपल्या ओठांच्या आजूबाजूला पसरतं, किंवा ट्रान्सफर प्रूफ नसल्यामुळे आपल्या हातांना सुद्धा लागतं, किंवा काहीही खाल्लं तर पटकन ते निघून जाते, जास्त काळ टिकत नाही. तर अशा वेळेला ते मॅट करण्यासाठी काय करायचं आहे, आपण आपल्या चेहऱ्याला जी फेस पावडर वापरतो तर ती फेस पावडर घ्यायची आहे आणि हलकीशी आपल्या ओठांवरती डस्ट करायची आहे आणि थोडीशी जी एक्स्ट्रा पावडर आहे ती झाडून घ्यायची आहे, किंवा आपल्या मेकअप ब्रशने सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. आणि हलकीशी पावडर लावल्यानंतर आपल्या ओठांवरती छान असा मॅट लुक येतो आणि थोडा जास्त काळ आपल्या ओठांवरती टिकून राहते आणि आपल्या ओठांच्या आजूबाजूला पसरतसुद्धा नाही. कधी कधी काहींचे ओठ आहेत ते वरचे डार्क असतात, किंवा काहींचे खालचे डार्क असतात, किंवा दोन्हींचा कलर आहे तो सेम नसतो, किंवा दोन्ही ओठ डार्क असतात. मग अशा वेळेला जेव्हा आपण लिपस्टिक लावतो तेव्हा लिपस्टिकचा जो ॲक्च्युअल कलर आहे तो उठून दिसत नाही, कारण आपले ओठ डार्क असल्यामुळे ऑलरेडी, किंवा दोन्ही खालच्या आणि वरच्या ओठांचा कलर आहे तो वेगळा वेगळा दिसतो. तर अशा वेळेला काय करायचं आहे, कन्सिलर जे आपण वापरतो तर ती कन्सिलर आहे ती आपल्या ओठांवरती अप्लाय करायची आहे आणि त्यावरती आपली जी कोणती लिपस्टिक आहे ती अप्लाय करायची आहे. त्यामुळे आपल्या दोन्ही ओठांचा कलर आहे लिपस्टिकचा तो सेम दिसतो आणि टेक्स्चरही छान दिसतं. लिक्विड लिपस्टिक ही खूप मॅट असते, ड्राय असते, त्यामुळे रिमूव्ह करायला खूप अवघड असते, पटकन रिमूव्ह होत नाही. तर काय करायचं आहे, तर खोबरेल तेल घ्यायचं आहे. खोबरेल तेल तर प्रत्येकाकडे असतंच, तर थोडंसं खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि आपल्या ओठांवरती चोळायचं आहे आणि खोबरेल तेल लावल्यानंतर लिपस्टिक आहे ती छान अशी मेल्ट व्हायला लागते आणि छान इझिली रिमूव्ह होते.
काही काही जणींकडे भरपूर लिपस्टिकचं कलेक्शन असतं आणि आपल्याला कुठे न्यायचं असेल तर ते कॅरी करणं खूप अवघड असतं किंवा काही काही जणींकडे खूप कॉस्टली महागड्या लिपस्टिक असतात आणि या संपत आल्यानंतर वापरता येत नाहीत. तर काय करायचं आहे की कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याला गोळ्यांचे बॉक्सेस मिळतात. त्यामध्ये असे वेगवेगळे कप्पे असतात लहान लहान किंवा लहान मुलांचे कलर बॉक्सेस असतात ज्यामध्ये असे छोटे छोटे कप्पे असतात. अशा प्रकारचे बॉक्सेस आपल्याला घ्यायचे आहेत आणि जी लिपस्टिक आपल्याला कुठेही कॅरी करून न्यायची आहे किंवा जी संपत आलेली लिपस्टिक आहे त्याचे तुकडे करायचे आहेत आणि एखाद्या स्टीलच्या चमच्यावरती ते तुकडे घ्यायचे आहेत. मेणबत्तीवर धरायचं आहे आणि छान अशी मेल्ट झाल्यावर प्रत्येक कप्प्यामध्ये प्रत्येक लिपस्टिक आहे ती छान मेल्ट करून ओतायची आहे आणि छान थंड झाल्यानंतर ती छान सेट होते आणि सेट झाल्यानंतर त्यामध्ये फक्त एक लिपस्टिकचा ब्रश आहे. त्यामध्ये एक लिपस्टिक अप्लाय करण्याचा ब्रश आहे तो ठेवायचा आहे आणि आपल्या घरच्या घरी ओन लिपस्टिक पॅलेट तयार होतो, जो आपण कुठेही कॅरी करून नेऊ शकतो. तर आजच्या हॅक्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.